उन्हाळ्यात घरात किंवा अगदी सिंपल आउटिंगला रोज घालण्यासाठी जर तुम्हाला फ्रॉक्स किंवा मिनी, मिडी, मॅक्सी जे काय त्याच्यात प्रकार असतात त्याच्यासाठी तुम्हाला काही आयडियाज हव्या असतील तर ही सिरीज तुमच्यासाठीच आहे. आणि आज आपण बोलणार आहोत या फ्रॉकबद्दल. नमस्कार, मी प्राची. मी काय घालू या मिक्स अँड मॅच सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण दरवेळेस किंवा काही ऑकेजन आलं की नवीन कपडे विकत न घेता आपण आपल्याच कपाटातले पडून राहिलेले किंवा जे अनेक आपल्याला तेव्हा वाटलेलं असतं हे कपडे आपण नक्की वापरू पण ते वापरले जात नाहीत, असेच कपडे आपण मिक्स अँड मॅच करून वापरू शकतो. तर हे सगळं या एपिसोड्समध्ये मी सांगत असते, त्यामुळे तुम्हाला या आयडियाज हव्या असतील तर हे सगळे एपिसोड्स बघा. आणि खास उन्हाळ्यासाठी जे काही कॉटन फ्रॉक्स किंवा मिडी, मॅक्सी असे ड्रेस आपण घालतो तर तेच मी या एपिसोड्समध्ये दाखवणार आहे. तर पहिला आपला फ्रॉक आहे हा डेली वेअर, घरी किंवा तुम्ही बाहेरही हा फ्रॉक सिंपल आउटिंग असेल तेव्हा घालू शकता. याचं कापड खूपच पातळ आहे, हलकं आहे, कॉटनचं आहे, त्यामुळे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे. कॉटन एक तर घाम शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला असं सारखं ओलं ओलं वाटत नाही. तर या फ्रॉकची स्टोरी अशी आहे की हा मी एका एक्झिबिशनमधून आणलेला होता. ॲक्च्युली तो स्लीवलेस होता आणि लाँग होता. पण माझं बरेचदा असं होतं, तेव्हा तेवढ्यापुरता त्या मोमेंटला मला ते आउटफिट आवडतं, पण ते ॲक्च्युअल घेऊन घालून पाहिल्यावर मला असं वाटतं की ते मला सूट होत नाही किंवा समहाव मला ते आवडत नाही. तर मी काय त्याच्यात मॉडिफिकेशन केलं. हा जो लाँग काय म्हणतात मॅक्सी फ्रॉक होता, म्हणजे अगदी घोट्यापर्यंत हा फ्रॉक होता, तो मी खालून कापला, तो शॉर्ट केला. म्हणजे आता हा साधारण गुडघ्यापर्यंत येतो फ्रॉक. आणि ते जे कापलेलं स्लीवलेस होता हा, ते जे कापलेलं कापड होतं खालचं त्याच्या या चक्क स्लीव्ज याला लावल्या, त्यामुळे मी तो फ्रॉक म्हणून घालू शकते. ते मी तुम्हाला दाखवेनच रील्समध्ये. तर हा असा मी स्वतः मॉडिफाय केलेला फ्रॉक आहे ॲक्च्युली. आणि तुम्हाला हा उन्हाळ्यात घालायचा असेल तर तुम्ही नुसता फ्रॉक तुम्ही घालत असाल तर घालूच शकता. शिवाय तुम्हाला जर का थंडीत हा घालायचा असेल फ्रॉक म्हणून तो, आणि तुम्हाला तुमचे मे बी स्किन शो आवडत नसेल करायला, तर याच्याखाली मरून लेगिंगसुद्धा घालू शकता. याच्यातला हा जो दुसरा जो कलर आहे मरून, त्याची तुम्ही लेगिंग घालू शकता. तर असा हा मी मॉडिफाय केलेला ॲक्च्युली आणि समरसाठी परफेक्ट असा आउटफिट आहे. तर हा होता एक ऑप्शन. असं काही नाही आहे की हे कपडे तुमच्याकडे असलेच पाहिजेत, पण जर उन्हाळ्यात जनरली उकाड्यात हे असे फ्रॉक्स वगैरे चांगले असतात घालायला. आणि त्यामुळे माझ्याकडे जे आहेत ते मी मॉडिफाय केलेले किंवा मला आवडलेले मी विकत घेतलेले टॉप्स मी तुम्हाला दाखवते आहे, टॉप्स किंवा फ्रॉक्स. तर पुढचा ऑप्शन आहे हा अजून एक, हा रेडीमेड आहे, ह्याच्यात मी काही मॉडिफिकेशन केलेलं नाही आहे. हा थोडा घेर असलेला फ्रॉक आहे. याच्या नॉर्मल एवढ्या स्लीव्स आहेत आणि पूर्ण याला असंच डिझाईन आहे, कॉटन आहे. आणि याला भरपूर घेर असल्यामुळे तुम्ही अगदी जमिनीवर मांडी घालून जरी बसलात तरी एकदम कम्फर्टेबल आहे. तरी तुम्हाला फ्रॉक म्हणून हा घालू शकता, किंवा फ्रॉक म्हणून घालायचा नसेल तर ह्याच्याखाली व्हाईट किंवा ग्रीन कलरची लेगिंग तुम्ही घालू शकता. अतिशय सुटसुटीत आणि हवेशीर आउटफिट आहे. ॲक्च्युली हा एपिसोड करत असताना मलाच माझ्या कपाटात असे 2-3 फ्रॉक्स सापडले, कुठेतरी आत गेले होते, जे मी खूप दिवसात मला आठवत नव्हतं की माझ्याकडे हे फ्रॉक्स आहेत. त्यामुळे
मला या सिरीजचा मला स्वतःला असाही फायदा झाला की माझं कपाट मी शोधलं परत आणि जे काही पडून राहिलं होतं कपडे ते बाहेर आले, त्यांना हवा लागली. त्यामुळे तुम्ही तुमचं कपाट एकदा नीट चेक करा. असे कुठे घडी करून ठेवलेले कपडे तुम्हाला मिळाले आणि ते कुठे तुम्हाला वापरता आले तरी तुमच्याकडे अनेक आउटफिट्स असतात आणि असं तुम्हाला म्हणण्याचा चान्स नाही मिळणार की आता मी काय घालू, माझ्याकडे काहीच घालायला नाही आहे. हा थोडासा वेगळा फ्रॉक आहे, कॉलर्ड आहे. अगदी फुल स्लीव्स नाही पण अगदी मनगटापर्यंत नाही, इथपर्यंत याच्या स्लीव्स येतात. आणि ह्याला पण व्यवस्थित घेर आहे. हे सुद्धा घालून तुम्ही मांडी घालून बसू शकता. परत याच्या खाली तुम्हाला लेगिंग घालायचं असेल तर व्हाईट किंवा याच कलरचं लेगिंग तुम्ही घालू शकता, जसं मी फोटोत घातलेलं आहे. तर असे अनेक फ्रॉक तुमच्याकडे ऑलरेडी असतीलच, पण तुम्हीही तुमचं डोकं चालवून त्याच्यात काय आपण ते आउटफिट अपलिफ्ट किंवा एलिव्हेट कसं करू शकतो हे जर तुम्ही विचार केला तर तुम्हालाही नक्की काही आयडिया सुचतील. त्या नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच एक मिक्स अँड मॅच आउटफिट आयडिया घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. बाय.